नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. जी वॅकन्सी असणार आहे एसीसी जेई कडून इथं भरती निघालेली मित्रांनो. ज्युनियर इंजिनियर करता ते वॅकन्सी असणार आहे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलमध्ये. ओके मित्रांनो, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. 1340 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग वाले आणि डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर. आता ही जी वॅकन्सी असणार एसी तर्फे तर वॅकन्सी निघालेली आहे. आता नोटीस दिलेली आहे ह्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन 2025 साठी. याची जी ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेली आहे 30 जून 2025 पासून ते 21 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके, लास्ट डेट असणार आहे आपल्याला इथं. आणि इथं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी लास्ट डेट दिलेली आहे त्यांनी 22 जुलै 2025 पर्यंत. आणि करेक्शन वगैरेसाठी आपल्याला टाइम दिला जाणार आहे 1/8/2025 पासून 2/8/2025 पर्यंत. आपली पार्ट 1 ची जी एक्झामिनेशन असणार आहे पेपर 1 आपला 27 ते 31 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहे. आणि पेपर 2 जो असणार आहे आपला मेन्सवाला जानेवारी फेब्रुवारी 2026 ला इथं घेण्यात येणार आहे. आता मोबाईल नंबर देण्यात दिलेला आहे, टोल फ्री मोबाईल नंबर कॉल करू शकतो तुम्हाला डाऊट्स वगैरे असेल त्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला इथं जे असणार आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशन कडून वॅकन्सी असणार आहे. एक्झामच्या रिक्वायरमेंट असणार ज्युनियर इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी ऑर्गनायझेशन कडून वॅकन्सी असणार आहे. ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे, नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. नॉन मिनिस्टरसाठी लेवल 6 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,000 शेवट सॅलरी आपल्याला असणार आहे याच्यामध्ये. ओके, परमनंट वॅकन्सीमध्ये क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जे असणार आहे आपल्याला बॉर्डर ऑर्गनायझेशन दिलेले आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. त्यामध्ये बॉर्डर रोडवेज ऑर्गनायझेशन जेई साठी तर वॅकन्सी असेल. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अप टू 30 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. इंजिनिअरिंग डिग्रीवाले आणि डिप्लोमावाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके, वर्क एक्सपिरियन्स 2 वर्षाचा पाहिजे आहे. डिग्री मेकॅनिकल वाल्यांसाठी इथं 2 वर्षाचा पाहिजे अशा पद्धतीचा. त्यानंतर इथं ब्रह्मपुत्र बॉर्डरसाठी तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. 30 वर्षापर्यंत आपण इथं एज लिमिट असणार आहे. सेंट्रल वॉटर कमिशनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. बॅचलर डिग्री आणि डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. त्यासाठी तर 30 वर्षापर्यंत वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर डिपार्टमेंट असणार आहे आपली सेंट्रल पब्लिक वर्करसाठी डिपार्टमेंटसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकता. इथं 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर इथं सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्चसाठी इथं डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले डिप्लोमा सिव्हिल वाले इथं अप्लाय करू 30 वर्षापर्यंत. ओके, त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर DGQA नवल मिनिस्ट्री डिफेन्ससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकतो याच्यामध्ये. ओके, 30 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आता पारखा ब्रिज प्रोजेक्टसाठी मिनिस्ट्रीसाठी जलशक्तीसाठी डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता 30 वर्षापर्यंत. मिनिस्टरी इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी इथं डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. ओके, 3 वर्षाची झालेली पाहिजे डिप्लोमा डिग्री. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO साठी अप्लाय करू शकतो आपण. त्यासाठी आपल्याला डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकतो 30 वर्षापर्यंत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये वॅकन्सी असणार आहे. वॅकन्सीज टोटल ऑफ असणार आहे 1340 वॅकन्सी असणार आहे झोन वाईज. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके, इथं PWD साठी वगैरे इथं गाईडलाईन दिलेली आहे, वाचू शकता तुम्ही याच्या पद्धतीने. नॅशनॅलिटी इंडियन सिटीजनशिप वाले इथं अप्लाय करू शकता, काही हरकत नाही आपल्याला. एज लिमिट जे असतात याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी एज लिमिट आपल्याला दिली गेलेली आहे, तर आपण बघू शकता तुम्ही 30 वर्षापर्यंत 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. SC ST कॅन्डिडेट्सला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC करता 3 वर्षाची सूट. त्याच्यानंतर PWD EW साठी 10 वर्षाची, PWD OBC साठी 13 वर्षाची सूट असणार आहे. SC ST PWD ला 15 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅन्सला इथं दिलेली सूट वगैरे ते बघून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने एक सर्व्हिसबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, वाचून घ्यायची आपण एकदा. प्रोसेस ऑफ फॉर्मॅट सर्टिफिकेशन आपल्याला लागणार इथं कॅटेगरी वाईज आपल्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आपल्याला चांगले मोठा PDF असतो याचा, पण याच्यात सगळी माहिती दिलेली असते त्यांनी. ओके, जे आपल्याला इम्पॉर्टंट तिथं आपण बघूया. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला करेक्शनसाठी टाइम वगैरे तुम्हाला सांगितलं आहे 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट पर्यंत आपल्याला करेक्शन करून घ्यायचे आहे.
सेंटर्स फॉर एक्झामिनेशन आपल्याला दिलेलं आहे. 9 सेंटर आपल्याला इथं असणार आहे मित्रांनो, म्हणजे ऑर्गनायझेशन रिजनल ऑफिसरसाठी तुम्ही बघू शकता. ऑल इंडियासाठी ते सेंटर्स वगैरे आपल्याला बघायला भेटतात. जे पण आपल्याला असेल सेंटर जवळ नियर बाय, इथं आपण अप्लाय करू शकतो. ओके, बघून घ्या सेंटर्स वगैरे आपल्याला इथं ऑल इंडियासाठी. त्यानंतर मित्रांनो यामध्ये 2 पेपर आपल्याला होत असतात एक्झामिनेशनमध्ये, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असते, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स वगैरे आपल्याला 2 घंटा टाइम असतो. 200 क्वेश्चन असतात याच्यामध्ये आपल्याला 200 मार्कांसाठी. ओके, 2 घंटा टाइम आपल्याला दिला जातो. पेपर 2 मध्ये जो असतो मित्रांनो आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला पार्ट असतं, आपल्याला 100 क्वेश्चन असतात 300 मार्कांसाठी मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला असतं. त्यामध्ये आपल्याला -16 पण असते, 0.113 -16. त्यामध्ये असं सिलेबसमध्ये आपल्याला सिलेबस वगैरे माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर पेपर 2च्या सिलेबसची माहिती दिलेली आहे अशा पद्धतीची. त्यानंतर आपण आता खाली जाऊया. पार्ट बी मध्ये आपण आता तुम्हाला मी दाखवतो होतो कॅटेगरीमध्ये वॅकेन्सीज वगैरे सगळी माहिती देऊन देतो. ओके, त्यामध्ये नंतर आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला वोटर आय डी, लाईव्ह लायसन, पासपोर्ट साईज, जो बी आपल्याकडे डॉक्युमेंट असेल ते आय डी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनमध्ये. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स वगैरे करून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. पोस्ट प्रेफरन्स इथं देऊ शकता तुम्ही. प्रेफरन्स द्यायची आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये प्रेफरन्स द्यायची, ते ऑर्गनायझेशन निवडून घ्यायचं आहे. मोड ऑफ सिलेक्शन आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन पेपर वेलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी 30% मार्क्स पाहिजे आपले. युआरसाठी, ओबीसी ईडब्ल्यूसाठी 25% आणि ऑल कॅटेगरीसाठी 20% मार्क पाहिजे आहे. ओके, अशा पद्धतीने 200 पैकी 20 मार्क किंवा 20 मार्क्स, 20%, 200चे 20, 40 मार्क्स. ओके, अशा पद्धतीचे याच्यामध्ये 60 मार्क अशा पद्धतीचे असतात आपल्याला. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असते, चांगल्या पद्धतीचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि टायसाठी तर दिलेली आहे, सेशन वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीचं ही एक्झामिनेशन आलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे, इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याही जास्त मित्रांमध्ये आपल्याला शेअर करायचं आहे. व्हिडिओला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. याचे फॉर्म चालू झालेले आहे आपल्याला 30 जूनपासून, तर आपल्याला 21 जुलै 2025 पर्यंत. त्यात जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आपल्या करायची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF फाईल पाहिजे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची. ती लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जॉईन झाल्या विसरू नका. ते डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊटसाठी. त्या जास्त मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमचा जॉब पार्टी घेऊन असतो. आपण आता भेटूया नेक्स्ट जॉब पार्टी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.